मुधोळ हावड ही कुत्र्याची जात कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यात असं विचारलं होतं. हा प्रश्न आपण नीट समजून घ्यायचा आहे. मुधोळ हावड ही कुत्र्याची जात कोणत्या राज्यात आढळते? मेन आहे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्यामध्ये आढळते. कर्नाटक इथे ऑप्शन आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. महान असा राष्ट्र, हे लक्षात ठेवा. परमहंस मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? इसवी सन 1849. कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? कोल्हापूर शहर पंचगंगा या नदीकाठी वसलेले आहे. भारतातील कोणत्या राज्यात कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत? झारखंड या राज्यात कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत. प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? प्रकाश आमटे. प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश आमटे. लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल खालीलपैकी योग्य आहे? कोणता योग्य आहे? 1848 ते 56 आहे. लॉर्ड डलहौसी. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 1885. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? कमी विचारलेले त्याने. सर्वात कमी उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, महाराष्ट्र. सिक्कीम या राज्याची आहे. सर्वात जास्त कमी सिक्कीम राज्याची आहे. सर्वात जास्त उत्तर प्रदेश या राज्याची आहे. हे 2 प्रश्न विचारले होते. प्रश्न पहिला मॉर्निंग शिफ्टला. राज्यघटनेतील कलम 32 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मूलभूत अधिकार, संपत्तीचा अधिकार, वरीलपैकी दोन्ही नाही. मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे मूलभूत अधिकारामध्ये. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे? प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना पुढीलपैकी कोणी केली आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद केली आहे. भालचंद्र नेमाडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक नाही सांगितलं? भालचंद्र नेमाडे यांचे खालील पुस्तक आहे पावनखिंड आहे. पावनखिंड आहे, पुस्तक नाही असं सांगितलेलं आहे तिथे. आहे असं असलं पाहिजे होतं. पावनखिंड आहे. भालचंद्र नेमाडे यांनी पावनखिंड हे पुस्तक लिहिलं आहे. कृत्रिम आणि त्याच्यावरच प्रश्न विचारला होता. पावनखिंड हे पुस्तक कोणाचे आहे म्हणून. कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नैसर्गिक. कृत्रिम, नैसर्गिक. ठीक आहे. शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन समाजाची स्थापना केलेली आहे. संस्थेची स्थापना केली आहे. अभिनव भारत संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली आहे? अभिनव भारत संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? परत आलेला आहे उत्तर प्रदेश. डबल रिपीट झाला. कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या? जात, धर्म, लिंग यांच्यावर भेदभाव करायचा नाही हे कोणत्या कलमाच्या संबंधित आहे? मूलभूत हक्कामध्ये येतं. कलम 17 मध्ये जात, धर्म, लिंग यांच्यावर भेदभाव करायचा नाही असं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर विखे पाटील. इथे RB पाटील हे नाव देण्यात आलेलं आहे. घर गंगेच्या काठी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ज्योत्स्ना देवधर. घर गंगेच्या काठी या पुस्तकाचे लेखिका आहेत. लॉर्ड हार्डिंग कोणत्या काळामध्ये गव्हर्नर जनरल होते? हार्डिंगचा काळ विचारला होता त्यांनी. ठीक आहे. 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले असा प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश. तर महाराष्ट्राने ते 39 पदक जिंकले होते
हरियाणा खाली होता सर्वात, तिसऱ्या नंबरला होता, म्हणून महाराष्ट्र आपण देऊ शकतो. वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? वेद समाजाची स्थापना सांगितलेले विचारलं होतं त्यांनी, आणि ते केशवचंद्र सेन व श्रीधरलू नायडू यांनी मद्रास येथे वेद समाजाची स्थापना केलेली आहे. ययाती प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? ययाती वि. स. खांडेकर, विष्णू वामन शिराळकर. खांडेकर, विष्णू खांडेकर. 1960 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोच्च. बहादूर शाह जफर यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 7 नोव्हेंबर 1864 मध्ये बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झालेला आहे. आगळपगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आगळपगळ पुस्तकाचे लेखक आहेत पुरुषोत्तम देशपांडे, पु. ल. देशपांडे असं आपण त्यांना म्हणतो. केंद्रक आणि पेशी झिली यांच्यातील जेली सारखा पदार्थाला काय म्हणतात? जलद्रव्य पटल, पेशीद्रव्य, पेशीभित्तिका, जलद्रव्य पटल असे म्हणतात. विज्ञानावर अजून एक प्रश्न विचारला होता. शेवाळ, प्रोटोझोआ, प्रोटिस्टामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल येतात? म्हणजे आल्गी विचारलेलं, प्रोटोझोआ विचारलेलं, तो प्रश्न याच्यामध्ये घेतलेला नाही. तर आपण प्रोटिस्टा या टाईप्सचा म्हणजे 8वी मधल्या विज्ञानामधले वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करून जायचा आहे, उपयुक्त होणार आहे. प्रोटिस्टा, मोनेरा, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आणि क्लासिफिकेशन ऑफ वनस्पतीचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण हे करून जायचं आहे. त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र किती टक्के आहे? 21.72% आहे. भौगोलिक क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र विचारलं होतं त्यांनी. आयरे महिला समाजाची स्थापना कोणी केली? आयरे महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. पंडिता रमाबाई यांनी भरतमी सदन कोणासाठी स्थापन केले होते? बातमी सदन होतं ते, भरतमी झालेले. कायमधारा पद्धत केव्हा सुरू झाली? 1793 रोजी कायमधारा पद्धत सुरू झालेली आहे. पावला पुरुता प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोणते? बी. बोरकर. 1793. 27 ऑगस्टचे काही प्रश्न आपण इथे पाहत आहात. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खालीलपैकी हिमालयातील नदी कोणती? ब्रह्मपुत्रा ही हिमालयातील नदी आहे. 42वी घटना दुरुस्ती हे आपण घेतलेलं आहे. नारायण मेघाजी लोखंडे, केरळ मध्ये सर्वात जास्त असा प्रार्थना समाज, फार्म हाऊस हे झालेले प्रश्न आहेत. तर आपण इथेच थांबूया. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन आजच्या शिफ्टचे. सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक, गुड लक.